विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 28.1 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. क्वेश्चन 1. द कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज इन्क्रीज बाय 15% अँड देन 5% डिस्काउंट इज गिवन ऑन इट. व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट? म्हणजे एक आर्टिकल आहे, वस्तू आहे, त्याची प्राइस अगोदर काय केली 15%नी इन्क्रीज केली, वाढवली, आणि नंतर त्या वाढवलेल्या प्राइसवर काय केलं 5% डिस्काउंट दिला. मग टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट पर्सेंट किती झाला? आता सपोज कॉस्ट प्राइस आहे 100. सुरुवातीची जी प्राइस आहे ती आहे 100 आणि त्याच्या कितीने इन्क्रीज केलं? इन्क्रीज कितीने केलं? 15%. इन्क्रीज केलं 15%. आता इन्क्रीज प्राइस काय होईल? मग 100 वर 15% म्हणजे काय येईल? ती 115 आणि या 115 वर 5% डिस्काउंट दिला. आता पर्सेंट डिस्काउंट आणि डिस्काउंट ह्या दोन वेगवेगळ्या टर्म आहेत, ते तुम्हाला माहित आहे. डिस्काउंट काय येईल? मग डिस्काउंट इक्वल्स टू 5% ऑफ इन्क्रीज प्राइस, दॅट इज 115 इक्वल्स टू 5/100 इंटू 115 आणि इक्वल्स टू हे 5 याचं मल्टिप्लिकेशन केला, 5 5 जा 25 कॅरी टू 5 1 जा 5 2 7 500 इक्वल्स टू, आता 100 डिवाइड करा म्हणजे कोण 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे 5.75 हा झाला डिस्काउंट. आता हा डिस्काउंट झाल्यानंतर त्याची सेलिंग प्राइस काय असेल? सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सेलिंग प्राइस इक्वल्स टू, आता ही इन्क्रीज प्राइस, कॉस्ट प्राइस किंवा इन्क्रीज प्राइस मायनस काय येईल? ते इन्क्रीज प्राइस मायनस गिव्हन डिस्काउंट 5.75. मग सेलिंग प्राइस काय येते? सबट्रॅक्शन काय येईल? याची सबट्रॅक्शन केल्यानंतर 109.25 1900.25 ही झाली त्याची सेलिंग प्राइस. हा आहे त्याचा डिस्काउंट. आता ही सेलिंग प्राइस झाली म्हणजे याच्यामध्ये मग प्रॉफिट किती आला? प्रॉफिट काय येईल? मग सेलिंग प्राइस मायनस आपली कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, करेक्ट, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस 109.25 मायनस 100 ती काय येईल? 9.25. हे काय आलं? प्रॉफिट. म्हणजे हा प्रॉफिट कितीवर आलेला आहे? 100 वर, म्हणजेच प्रॉफिट पर्सेंट काय झाला? 9.25. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2. By allowing 20% discount on the printed price, a shopkeeper earned 20% on certain article. If the cost price is rupees 1500, what is the printed price? आता एक क्वेश्चन बघा, एक आर्टिकल आहे, त्याची प्रिंटेड प्राइस वर 20% डिस्काउंट दिला आणि 20% डिस्काउंट दिल्यानंतर सुद्धा काय झालं? 20% अर्न झालं, म्हणजे 20% प्रॉफिट झाला. तर ती प्रिंटेड प्राइस काय आहे असा क्वेश्चन आहे. आता सपोज प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू एक्स, प्रिंटेड प्राइस एक्स, त्याच्यावर डिस्काउंट किती दिला? 20%. मग तो डिस्काउंट अमाऊंट काय होईल? डिस्काउंट अमाऊंट इक्वल्स टू डिस्काउंट पर्सेंट इंटू प्राइस, म्हणजे काय येईल? ते 20% ऑफ एक्स इक्वल्स टू 20/100 इंटू एक्स, 21 जा 20 आणि 25 जा 100 म्हणजे काय येईल? ते डिस्काउंट x/5 काय येईल? तो डिस्काउंट x/5 हा झाला डिस्काउंट. आता हा जर डिस्काउंट असेल तर मग सुरुवातीची सेलिंग प्राइस काय असेल? कारण ह्या सेलिंग प्राइसवर 20% डिस्काउंट दिला, मग सेलिंग प्राइस इक्वल्स टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट इक्वल्स टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 5x मायनस x म्हणजे काय येईल? ते 4x/5. हे काय झालं? आता या ठिकाणी ही झाली त्याची सेलिंग प्राइस. ही काय आली? ते सेलिंग प्राइस. आता याच्यामध्ये प्रॉफिट किती झालेला आहे?
हे दिलेलं आहे. प्रॉफिट किती आहे 20% आणि कशावर कॉस्ट प्राइस ऑफ 1500. तो प्रॉफिट काय असेल मग प्रॉफिट इक्वल्स टू 20% ऑफ कॉस्ट प्राइस. 20% ऑफ कॉस्ट प्राइस म्हणजे काय हे 00.15 तुझं कॅल्क्युलेशन करूयात. शॉर्टमध्ये केलं तरी चालेल, ओरली केलं तरी चालेल. 0000 इक्वल्स टू 300. हा प्रॉफिट आला 300. प्रॉफिट काय आला त्या ठिकाणी 300 झाला प्रॉफिट. आता सेलिंग प्राइस, आता तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे की प्रॉफिट इक्वल्स टू काय माहित आहे, प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट किती आहे 300. सेलिंग प्राइस काय होती 4x अपॉन 5 आणि कॉस्ट प्राइस किती आहे 1500 म्हणजे काय येईल ते मायनस 1500. आता हे इकडे ट्रान्सफर केले, हे प्लस होईल म्हणजे हे 1500 प्लस 300 काय होईल ते 1800 इक्वल्स टू 4x अपॉन 5 इक्वल्स टू 4x अपॉन 5 आणि हे 5 इकडे गेलं तर काय होईल ते 5 इंटू 1800 म्हणजे काय होईल ते 9000 इक्वल्स टू 4x. 9000 इक्वल्स टू 4x. आता इथे काय केलं मग 4x ने ते बघा 4x इक्वल्स टू 9000. 4x इक्वल्स टू 9000 मग x इक्वल्स टू 9000 डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू देईल त्याचा 4 1 4 4 2 8 इथं परत पण 4 2 8 तर 20 होतील 4 5 0 काय आलं 2255. ही काय आली मग या ठिकाणी x म्हणजे काय आलं प्रिंटेड प्राइस. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3. द प्रिंटेड प्राइस ऑफ एन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इज ₹5000. प्रिंटेड प्राइस किती आहे 5000. 10% डिस्काउंट इज गिवन इट. याच्यावर काय केलं 10% डिस्काउंट दिला. आता ऑन इट इफ द कॉस्ट प्राइस ऑफ द अप्लायन्सेस इज ₹4250 व्हॉट इज द प्रॉफिट. बघा हे ओरली पण आपल्याला सोडून द्यायचं. आता बघा ओरली कसं सोडवायचं बघूयात अगोदर, नंतर आपण रिटर्नमध्ये घेऊयात. प्रिंटेड प्राइस आहे 5000. 10% डिस्काउंट दिला. आता 5000चा 10% काय येईल हे 00 कॅन्सल होतील 500 येईल. मग त्याची सेलिंग प्राइस कितीला सेल होईल तो 5000 मायनस 500 तो कितीला सेल होईल 4500 ला सेल होईल. त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस काय होती 4250. आपण केवळ सेल केला तो 4500. आता सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येईल ते 250. आता आपण इथं कॅल्क्युलेशन्स करूयात. ओरली केलं तरी चालेल. प्रिंटेड प्राइस आहे 5000. डिस्काउंट आहे 10%. डिस्काउंट 10% मग डिस्काउंट अमाऊंट काय येईल 10% ऑफ 5000 ओके इक्वल्स टू 10% म्हणजे 10 अपॉन 100 इंटू 5000. 1 2 1 2 इकडलं हे झाला डिस्काउंट. हा काय झाला डिस्काउंट दिला. मग हा डिस्काउंट दिल्यानंतर त्याची सेलिंग प्राइस काय होईल देअरफॉर सेलिंग प्राइस इक्वल्स टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इक्वल्स टू 4500 झाली सेलिंग प्राइस. काय झाली याच्यामध्ये झाली सेलिंग प्राइस. आणि मग याच्यामध्ये प्रॉफिट किती होईल प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके सेलिंग प्राइस 4500 मायनस 4250 काय येईल सबट्रॅक्शन 215. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4. The printed price of a table is ₹5,500. The shopkeeper used 10% discount on this printed price. आता इथंच कळेल तुम्हाला की ही प्राइस आहे 5500. त्याचा डिस्काउंट दिला 10%. जो डिस्काउंट किती असेल 550. याचा 10% काय येईल 550.
अँड इट गेट्स 10% प्रॉफिट, आणि तरी सुद्धा किती झाला, 10% प्रॉफिट झाला. व्हॉट वॉज द कॉस्ट प्राइस, म्हणजे ती कॉस्ट प्राइस काय असेल. आता डिस्काउंट तर तुम्हाला इथे लक्षात आला ओरली, तरी आपण इथे मेथडने घेऊयात. डिस्काउंट इक्वल्स टू 10% ऑफ प्रिंटेड प्राइस इक्वल्स टू 10/100 इंटू 5500 कॅन्सल होईल. तो काय येईल मग 550 हा झाला डिस्काउंट. ही झाली डिस्काउंट अमाऊंट. आणि या डिस्काउंट अमाऊंट झाल्यानंतर आता मग ही जर डिस्काउंट अमाऊंट असेल मग तो सेलिंग प्राइस काय असेल त्याची, कितीला सेल केला असेल, 5500 मायनस डिस्काउंट 550, आणि किती येईल याची सबट्रॅक्शन, ही सबट्रॅक्शन केल्यानंतर सेलिंग प्राइस किती येईल, 4950. ही काय होईल आता या ठिकाणी सेलिंग प्राइस. ही काय होईल या ठिकाणी सेलिंग प्राइस. या सेलिंग प्राइस याला तो काय केला, सेल केला. आता याच्यावर आता बघा इथे प्रॉफिट इक्वल्स 10%. प्रॉफिट 10% आहे. याचा अर्थ काय होतो की जर समजा कॉस्ट प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस काय असेल 110. हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजे 100 जर कॉस्ट प्राइस असेल तर सेलिंग प्राइस काय असेल 110. 110 त्याच्यात काय करावं लागेल, ते ऍड करावं लागेल. आणि जर समजा इथं लॉस असतं तरी मायनस केलं असतं. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग आपल्याला काय काढायची आहे, कॉस्ट प्राइस काढायची आहे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस किती आहे 4950. द रेशो ऑफ द कॉस्ट प्राइस इक्वल्स टू रेशो ऑफ द सेलिंग प्राइस. हे तुम्हाला माहिती आहे. देअरफॉर कॉस्ट प्राइस इक्वल्स टू 4950 क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल या ठिकाणी 100 अपॉन 110. 110 हे 0 कॅन्सल, 11 1 जा 11. आता इथे बघा 11 4 जा 44, इथं 5 येतील, 11 5 जा 55. किती आलं ते इक्वल्स टू 4500. ही झाली त्याची कॉस्ट प्राइस. ही झाली त्याची कॉस्ट प्राइस, म्हणजे ऑप्शन नंबर